तुम्ही पण दररोज परफ्यूम लावल्याशिवाय बाहेर पडत नाहीत का? तर बघा, परफ्यूमचा सुगंध आपल्याला छान आणि रिफ्रेशिंग वाटतो. पण त्यामागे काही हानिकारक गोष्टी सुद्धा लपलेल्या आहेत. जास्तीत जास्त परफ्यूममध्ये सिंथेटिक फ्रॅग्रन्सेस, केमिकल, पॅराबिन्स असतात. तर जेव्हा पण तुम्ही हे परफ्यूम तुमच्या बॉडीवर स्प्रे करतात, तर त्यामध्ये असलेले केमिकल थेट तुमच्या त्वचेतून तुमच्या शरीरामध्ये जातात आणि त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, मायग्रेन, ज्यांना त्वचेचे विकार आहेत, त्यांच्या अंगावर रॅशेस येणे, ज्यांना ॲलर्जी आहे, तर त्यांची ॲलर्जी वाढणे, ज्यांना अस्थमा आहे किंवा मायग्रेन आहे, तर त्यांचे मायग्रेन किंवा अस्थमा या परफ्यूममुळे ट्रिगर होऊ शकतो. जेव्हा पण तुम्ही हे परफ्यूम तुमच्या बॉडीवर स्प्रे करतात, तर यामध्ये असलेले केमिकल थेट तुमच्या त्वचेतून तुमच्या शरीरात जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स, डोकेदुखी, मायग्रेन, ज्यांना ॲलर्जी आहे, त्यांची ॲलर्जी वाढणे, ज्यांना त्वचेचे विकार आहे, तर त्यांना खाज येणे, ज्यांना श्वसनाचे विकार, अस्थमा, मायग्रेन आहे, तर या परफ्यूम्समुळे ते मायग्रेन आणि अस्थमा ट्रिगर होऊ शकतो, वाढू शकतो. यामध्ये असलेले पॅराबिन्सना एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणतात, ज्यामुळे तुम्हाला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, थायरॉईड किंवा इन्फर्टिलिटी सारख्या समस्या असल्या तर या समस्या वाढू शकतात. म्हणून ज्यांना श्वसनाचे विकार, पी-सी-ओ-डी, थायरॉईड, इन्फर्टिलिटी यासारख्या समस्या आहेत, त्यांनी परफ्यूम वापरणे कंप्लीटली टाळलं पाहिजे. तर यासाठी पर्याय काय? तर तुम्ही इसेन्शियल ऑइलचा वापर करू शकतात. पण ते पण तुम्ही थेट त्वचेवर न लावता तुम्ही कपड्यांवर लावू शकतात.